हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग. तर मी आज स्वयंपाकात बनवते भरलेल्या मिरच्या. ते मिरच्या जे आहे कट करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये नमक भरून ठेवून दिलं. 10-15 मिनिटं राहू द्यायचं. आणि जिरं लसूण जे असं बारीक कुटून घ्यायचं. त्यानंतर बेसन पीठ घ्यायचे 2 ते 3 चम्मच. अशा रीतीने शेंगदाण्याचं कूट जे आहे जिरं लसूण मिक्स करून दळून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं. त्यानंतर जे आहे बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये नमक जिरं लसूणची पेस्ट टाकून द्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं. थोडंसं त्यामध्ये लाल मिर्च पावडर टाकायचं. अशा रीतीने छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर जे आहे मिरचीमध्ये जे असं मसाला मिरची घ्यायची, त्याच्यात नमक भरलेलंच होतं आणि मसाल्यामध्ये मापाचंच नमक टाकायचं. आणि आता जे आहे हा मसाला जो मिरचीमध्ये भरायचा. अशा रीतीने जे आहे मसाला मिरचीमध्ये भरायचा आणि फिटोफिट दाबून भरायचा, जेवढा मावेल तेवढा. आणि खूप छान जे आहे तेलात करपल्यावर खूप छान टेस्ट लागतो मिरचीचा. आणि ही कढीसोबत कढी भाकरी सोबत मिरची खूप खूप म्हणजे आवडती आहे माझी. तर अशा रीतीने छानपैकी जो मसाला भरून घ्यायचा सर्व मिरचींमध्ये. मसाला भरणं हे बी एक खूप छान मतलब कला असते. मला नवीन नवीन जमायचं नाही, तर खूप दिवसापासून म्हणजे खूप वेळेस ट्राय केलं. त्यानंतर जे आहे हे मिरचींमध्ये मसाला भरायचं जमायला लागलं व्यवस्थित. छानपैकी सर्व मिरच्यांमध्ये जो मसाला भरला गेलेला आहे. आता जे आहे तवा गरम करायला ठेवते आणि छानपैकी तेल गरम करून संध्यावर करपून देऊ. अशा प्रकारे जे आहेत मिरच्या तवा तपल्यावर जे आहे मिरच्या असं रचून द्यायचे व्यवस्थित. खोल तवा असला ना तर खूप छान होत्यात मिरच्या. कढईमध्ये आवडत नाही मला, म्हणून तव्यामध्येच बनवते. आणि खोल तवा आहे ना तर छान बनतात. आता छानपैकी जे आहे रचून गेल्यावर जे तेल जे आहे 1-2 पळी तेल असं साईडवरून कोपऱ्यावरून जे आहे टाकून द्यायचं मिरची होती. तर अशा रीतीने मिरच्यांना थोडंसं करपू द्यायचं आणि छानपैकी असं उलटपालट करून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही अशा रीतीने खूप खूप टेस्टी लागतात त्या मिरच्या. थोडंसं पाणी शिपडायचं आणि झाकून द्यायचं, शिजू द्यायचं आणि छानपैकी आपले रेडी होऊन जातील मिरच्या.